कधी वसंत येईना पान गळला तरुणा नवी पालवी देईना साद कोकिळ घालतो. खरं सांगायचं तर इतकं आकस्मिक सगळं झालं की कितीतरी दिवस त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. एखादी गोष्ट पचायला जड जाते तशी ही आनंदचा मृत्यू ही गोष्ट अजूनही पचलेली नाही. पण काळ पुढे सरकत असतो, दिवस उलटत असतात, रात्रीतून पुन्हा दिवस येतो आणि आपण आपल्या आपल्या मार्गाला लागायला लागतो. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय असं नेहमीच म्हटलं जातं. तशाचप्रमाणे आपण आपल्या व्यापात मग्न होतो, पण तरीसुद्धा बॅक ऑफ द माइंड किंवा आपल्या मनात सतत त्याची आठवण रुंजी घालत असते. जो आपला लाडका संगीतकार होता, प्रयोगशील संगीतकार म्हणून ज्यांनी नाव मिळवलं, सातत्यानं प्रयोग नाविन्याचा शोध घेणारा आनंद. म्हणजे त्याचं आयुष्य जर आता 4च ओळीत सांगायचं तर मी असं म्हणेन की असणं आणि नसणं यात एका श्वासाचं अंतर आहे. असणं आणि नसणं यात एका श्वासाचं अंतर आहे. जन्म आणि मृत्यू हा निरंतर आहे. आनंद नेहमीच असं म्हणत असायचा की जन्माला येताना तुमचे श्वास मोजून तुम्हाला खालती पाठवलेलं असतं आणि जेव्हा तुमचे श्वास संपतात तेव्हा तुम्हाला जावं लागतं. मग तुम्ही कितीही रडा, कितीही तुमचं काम बाकी असू दे, बाकीच्यांना कितीही दुःख होऊ दे, पण तुमचा कार्यभाग तिथे संपलेला असतो आणि ती एक्झिट कुठेतरी आपल्याला आधी जाणवलेली असते. फक्त माणूस गेल्यानंतर आपण त्याला विचारू शकत नाही की का रे तुला कळलं होतं का की तू जाणार आहेस. पण अशा काही घटना नंतर आपण त्याचा सिक्वेन्स लावत बसतो, त्या एकमेकांशी जोडत बसतो आणि मग आला दिवस पुढे ढकलत राहतो. मंचावरती आहेत विजय कोवळेकर. आनंद आणि विजय कोवळेकरांनी अनेक गाणी लिहिली, संगीतबद्ध केली. आपल्याही मनात बऱ्याचशा गाण्यांच्या ताना ऐकू येत असतील आत्ता. त्यानंतर आजच्या कार्यक्रमात आनंदची जी वेबसाईट लॉन्च होणार आहे त्याचं उद्घाटन करणार आहे डॉक्टर जब्बार पटेल. जब्बार पटेल आणि आनंदची मैत्री याच्याबद्दल मी जेव्हा जेव्हा लोकांच्याकडनं खूप ऐकलं त्यावेळेला मला नेहमी असं वाटत राहिलं की एका नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या या दोघांची मैत्री होती. तासनतास फुटपाथवर उभं राहून गप्पा मारायच्या, तासनतास चित्रपट ह्या विषयावर बोलत राहायचं. त्याचं संगीत किंवा या सगळ्या अशा कलंदरी जीवनामध्ये रंगलेली हे 2 आनंद आणि जब्बार ही 2 माणसं होती. आनंद मोडक हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, एक सच्चा मित्र आणि अनेक संकटांवर मात करत असताना सुद्धा आपली कर्तव्ये चोख पार पाडणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत संगीत आणि संगीतातच जगणारा माझा मामा खरंच खूप मोठा होता. त्याच्या कायम पाय जमिनीवर होते. त्याच्यानंतर त्याचं वाचन प्रचंड होतं आणि त्याचं जे काम झालेलं असेल म्हणजे मला आठवत आहे की गायत्री सोसायटीतल्या 1 बेडरूमच्या घरामध्ये त्याचे म्हणजे मी आणि माझी बहीण त्याच्याकडे वाढलो. त्याचे मी सांगणारे आठवणीमध्ये माझ्या तर खूप छोट्या जागेमध्ये बायका मुलांना त्रास होऊ नये आणि बाचरांना आणि आईला त्रास होऊ नये म्हणून तो खूपशा चिंचोळ्या जागेमध्ये बसून त्याचं सगळं सुरुवातीचं काम झालेलं आहे. त्यामुळे त्यातही त्याला तिथे कुठला कमीपणा वाटत नव्हता. संगीत हाच एक ध्यास होता. तर लेट मी गो बॅक 1980 साली जेव्हा मोडकांची बहीण म्हणजे माझी आई तिचं अपघाती निधन झालं तर त्यावेळी वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी त्यांनी असा निर्णय घेतला की त्याच्या भाच्यांना म्हणजे मी आणि माझ्या बहिणीला पुण्याला आणून त्याच्याबरोबर ठेवायचं. विचार करा, 29 वर्षाचा माणूस, अजून त्याच्या संगीतकार म्हणून कारकीर्द पुढची देदेपेवन घडायची होती. लग्न होऊन 3च वर्ष झालं होतं आणि 1 बेडरूमचं घर. तर असे आपल्या आजूबाजूला किती लोक माहिती आहेत की जे हा निर्णय घेतील. अर्थात त्याला मामीचा म्हणजे पत्नीचा आणि आईचा पाठिंबा होता, पण तरी हा निर्णय त्याचा होता. आणि आज त्याच निर्णयामुळे मी आणि माझ्या बहिणीचं भवितव्य जे घडलेलं आहे ते एका निर्णयाने घडलेलं. आणि ही गोष्ट काही लोकांना माहिती आहे परंतु बाकी बऱ्याच लोकांनाही माहिती नाही आहे. दुसरं एक मला आठवण अशी सांगायची आहे की 2004 साली जेव्हा आनंद मोडकांची आई म्हणजे माझी आजी गेली त्यावेळी डॉक्टर शिंत्रे जे इथे उपस्थित आहेत त्यांनी माझ्या बहिणीचं ऑपरेशन केलं होतं. आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की यांना मानसिक किंवा इमोशनली ट्रॉमा किंवा काही त्रास होणार नाही किंवा त्या रडणार नाहीत याची काळजी घ्या. तेव्हा मामानी याची दक्षता घेतली की वृत्तपत्रात कुठेही आजीचा बातमी येणार नाही. एवढंच नाही
तर आजी गेल्यानंतर 2 दिवसांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तर तेव्हा तो जेव्हा माझ्या बहिणीला भेटायला गेला त्यावेळी तिने वाढदिवसाचा म्हणून त्याचा केक आणला होता आणि बुके आणला होता. तर आजी म्हणजे स्वतःची आई गेल्याचं दुःख बाजूला ठेवून केवळ तिला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला. पुन्हा विचार करा की स्वतःची आई गेलेली 2 दिवसापूर्वी, पण बाचीला त्रास नको व्हायला म्हणून हा माणूस तिथे जातो आणि त्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतो. आणि मग 2-3 दिवसांनी जेव्हा डॉक्टरांनी ओके केलं त्यावेळी त्याला ती सगळी माहिती सांगितली. तर त्यावेळी माझ्या बहिणीला वाईट या गोष्टीचं वाटलं. अर्थातच आजी गेल्याचं दुःख होतं, पण मामाला ते सगळं तिच्यापासून लपून ठेवण्याकरता काय परिश्रम घ्यायला लागले किंवा कशात जायला लागलं याचं आपण फक्त कल्पना करू शकतो. काही महिन्यांपूर्वी, काही आठवड्यांपूर्वी आम्हाला सगळ्यांना असं वाटलं, म्हणजे इन्क्लुडिंग मामी आणि विनीता आपटे, की आपण एक काहीतरी त्याच्या स्मृतीदिना एक कार्यक्रम करूया. तसंच मनोविकास बरोबर मामाची पुस्तक, तो जो लेख लिहित होता लोकसत्तामध्ये स्मरणस्वर या सदराखाली, त्याचं पुस्तक प्रकाशन करावं ही बोलणीसुद्धा चालू होती. पण अचानक तो आपल्या सगळ्यांमधनं निघून गेला. त्यानंतर मग ते मनोविकासबरोबर आम्ही बोलणं तसं सुरू केलं. विनीताजी, रवींद्र साठे, नरेंद्र भिडे आणि तुमच्यासारखेच इतर काही लोक ज्यांच्या हातभारामुळे आज आपण या दिवशी इथे जमलेलो आहोत. आणि तुम्हाला कार्यक्रमाचं स्वरूप माहितीच असेल की सुरुवातीला पुस्तक प्रकाशन होणार आहे. त्याच्यानंतर मामाची वेबसाईटसुद्धा, मी स्वतः टेक्निकल फील्डमध्ये असल्यामुळे त्याचं पण काम असं थोडंसं रेंगाळलं होतं. पण असं इज वन ऑफ दोज थिंग की असं करायचं नाही असं नव्हतं, परंतु त्याला वेग येत नव्हता. पण आता तो गेल्यानंतर या कार्यक्रमाचं औचित्य साधून ती वेबसाईट पण आता तयार आहे. टेक्निकली ती अवेलेबल आहे, फक्त त्याचं ऑफिशियल लॉन्च होतं आपल्या इथे होणार आहे डॉक्टर जयपाल पटेल यांच्या हातून. तर या दिवसात फर्स्ट ऑफ ऑल इथे तुम्ही सगळेजण आपापल्या बिझी स्केड्यूलमधनं आणि मामाच्या प्रेमापोटी आलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि हा कार्यक्रम करण्यासाठी आयत्या वेळी सांगूनसुद्धा चंदू काका म्हणजे चंद्रकांत काळे यांनी पटकन शब्दवेधच्या लोकांची जमवाजमव करून खूप कमी वेळात हा कार्यक्रम बसवला. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. खरं तर सगळ्यांचे नावं मी घेऊ इच्छितो, पण शक्य नाही, आपल्याला प्रोग्राम पुढे न्यायचा आहे. तरी आणि आजचे पाहुणे आपले त्यांनीसुद्धा अतिशय लास्ट मिनिटला त्यांना विचारल्यानंतर त्यांनी ताबडतोब तयार झाले ते, त्यामुळे त्यांचे पण आभार. आणि एवढं बोलून मी विनीताजींकडे परत माहिती देतो. मी विजय कुवळेकरांना विनंती करते की त्यांनी आजचं स्मरणस्वर ह्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. कुवळेकर आणि आनंद मोडक जोडीचं हे गीत. www.anandmodak.com या नावाची वेबसाईट आजच लॉन्च होते आहे आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होत आहे. आणि या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला आनंद मोडकांचे चित्रपटच नुसते कळणार नाही, तर त्यांची गाणीसुद्धा त्या वेबसाईटवरती ऐकायला मिळतील. आपण सगळे आज जे इथे आलेलो आहोत, म्हणून मी मगाशी विनीताला म्हटलं पुष्पगुच्छ वगैरे नको. अभिजितने चुकून शब्द वापरला पाहुणे म्हणून. आम्ही पाहुणे नाही, आपण सगळे आनंदच्या स्वरांनी जोडलेले असे लोक आहोत. आणि म्हणून आपल्याला जोडणारा तो समायिक धागा आहे. यातली कित्येक माणसं एकमेकांना ओळखत नसतील, पण ते आनंद स्वराला ओळखतात. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि आनंदनं अशी किती माणसं कशा प्रकाराने जोडली हेही पाहण्याचं मला भाग्य मिळालं. ज्या वेळेला आनंद फार प्रसिद्ध नव्हता आणि मी वर्तमानपत्रात नोकरी करत होतो, त्यावेळेला पहाटे 3 वाजता आनंद माझ्याकडे यायचा आणि नंतर आमची चर्चा सुरू व्हायची. आम्ही ज्यावेळेला गाणी लिहित होतो त्यावेळेला साधारणपणे 10-10:30ला किचनमध्ये बसायचं त्यांच्या, आणि मग 3, 3:30 वगैरे असे जेवढे वाजतील तेवढा वेळ काम करायचं. आणि नंतर आनंद, त्याची स्कूटर होती, त्या स्कूटरनं तो सोडायला यायचा. आणि मग आता तू एकटा कसा जाणार म्हणून मी परत त्याला सोडायला जायचं. आणि
जाता येताना गप्पा का असायच्या? 30 वर्षात आनंद कुणाची निंदा नालस्ती केली असं मी ऐकलं नाही, पण नरेंद्र भिडेंनी फार चांगलं गाणं केलंय. आता एखादा कलेच्या क्षेत्रातला एखादा माणूस दुसऱ्यानं काही चांगलं केलंय असं म्हणतो, ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट आहे. पण आनंदकडे ते होतं. हा दिलदारपणा होता, हा उमदेपणा होता. आणि अर्थात दुसरंही होतं, काय भिकार गाणं लिहिलंयस असंही तो म्हणायचा. दोन्ही अतिशय मनपूर्वक असायचं आणि म्हणून ते खरं असायचं आणि म्हणून त्याची मातब्बरी होती. माझ्यापेक्षा अधिक अधिकारी असलेले डॉक्टर जब्बार पटेल इथं आहेत आणि साधारणपणे जब्बार असल्यानंतर बाकीच्यांनी बोलू नये अशी एक बरोबर आहे ना. अभिजित मगाशी असं म्हणाले की मी याच्यात बसण्यासारखा नाही. खरं सांगायचं म्हणजे याच्यात सगळ्यात केंद्रस्थान पाहिजे ते अभिजितला पाहिजे. कारण हे केवळ तुमच्यासाठी म्हणतोय असं नाही, एखाद्या कलावंताचं बिनव्यावसायिक स्मरण करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. व्यावसायिक स्मरण खूप लोक करतात, याच्या मागे कुठलाही उद्देश नाही. उद्देश एकच आहे, आनंदनं जी निर्मिती केली, जे काम केलं ते लोकांपुढे राहावं. आणि म्हणून असं जेव्हा निरपेक्ष काही आपण करतो तेव्हा ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आणि आनंद असा अनेक लोकांच्या बाबतीत करत आला. मी फार पूर्वी 73 साली अर्घ्य म्हणून कर्णावरती गाणी लिहिली होती, खंडकाव्य वगैरे म्हणतात त्याला. आणि तेव्हापासून आनंदला माहीत होते ते सगळं. आणि ज्या वेळेला रावसाहेब चित्रपट करायचं ठरलं, आता सांगायला हरकत नाही, माझी फार इच्छा होती की सुधीर मोघे हा माझा मित्र, त्यानं त्याची गाणी लिहावी. पण संजय सुरकर दिग्दर्शक होते, ते काही झालं नाही. असं होत होत मग मी दुसरं नाव सुचवलं, तिसरं नाव सुचवलं. आणि एक दिवशी माझ्या अपरोक्ष आनंद संजयला म्हणाला की अरे तू कशाला, तो विजय तुला नावं सुचवतो आणि तू आपलं त्या लोकांकडे जात बसतोस, तू विजयला का नाही लिहायला सांगत? तर तो म्हणाला, संजय म्हणाला मला माहीत नाही हे गाणी लिहितात वगैरे. आनंद म्हणाला फार चांगली गाणी लिहितो हा, आणि तू त्यालाच विचार. मग संजयने मला विचारलं आणि मी आनंदला म्हटलं की ते तुम्ही जे चाली देता अगोदर आणि त्यात शब्द बसवायला सांगता ते मला जमणार नाही. कारण ते म्हणजे पाळण्याचा आकार बघून मूल जन्माला घालायला सांगण्यापैकी प्रकार आहे. आनंदनं मला अभय दिलं. आनंद म्हणाला, हे बघ, एकही चाल मी देणार नाही तुला, तू लिहिशील त्या गाण्यावर आपण काम करत जाऊ. आता ते काम करत जाऊ म्हणजे काय हे पुढे 2 महिने मला कळलं. एकेका ओळीवरती आम्ही रात्र रात्र काम केलेलं आहे, एकेका शब्दावरती रात्र रात्र काम केलेलं आहे. मी हे एवढ्यासाठी सांगतो, दोघांचे सूर जुळलेले असतील तर निर्मिती अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न होतो. तसा प्रयत्न आम्ही बऱ्याच प्रमाणात केला. किती यशस्वी झाला किती झाला नाही माहीत नाही, कारण आनंद हा काही व्यावसायिक पद्धतीने विचार करणारा नव्हता. एकदा आम्ही दोघं बसलो होतो आणि आमच्याकडे एक ऑर्केस्ट्रावाले आले. ते म्हणे तुमच्या गाण्यांचा आनंद गाणी कार्यक्रम करू. आनंद म्हणाला नाही. ते म्हणाले का नाही? आनंद म्हणाला की माझी गाणी मी रक्त ओतून करतो आणि त्यातला स्वर इकडचा तिकडे जर गाताना एखाद्याचा झाला तर तो मला चालणार नाही. त्यामुळे माझं गाणं ऑर्केस्ट्रामध्ये गायलं गेलं नाही तरी चालेल, लोकांनी ते जसं आहे तसंच ऐकलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून आनंदची गाणी फारशी कुठे गायली गेली नाहीत. आणि आनंदबरोबर काम करणारे आमचीही गाणी मग त्यामुळे गायली गेली नाही. पण त्याचं काही दुःख नाही, उलटा आनंद आहे की आपण बारीक सारीक तपशिलासह काम करत आलो. मी एका शब्दाचं उदाहरण सांगितलं. मी अशा खूप गोष्टी, खूप तू तिथे मी सारख्या चित्रपटात 4-4 ओळी, मगाशी तुम्ही साधं कोकिळं घालतो ऐकलं. स्मिता म्हणाली तळवलकर की अरे हे 4-4 ओळी तुम्ही करताय, याची काही म्युझिक रेकॉर्ड वगैरे काय होऊ शकणार नाही, 4-4 ओळी वाजणार नाहीत रेडिओवर वगैरे. तर मी आणि आनंदनी सांगितलं की आम्ही रेडिओवर वाजण्यासाठी करत नाही आहे, चित्रपटात काय दिसेल चांगलं आणि काय योग्य होईल याच्यासाठी करतो आहे. अर्थात स्मिताचंही कौतुक केलं पाहिजे, तिनेही ते मान्य केलं नंतर. तर अशा खूप गोष्टी होत्या. आणि शेवटच्या काळात, शेवटपर्यंत हा मनुष्य
स्वरामध्ये भिजलेला होता. आणि म्हणून आनंदचं वैशिष्ट्य आहे. मी फक्त आनंदची सुखदुःख, आनंदच्या घरातल्या अडचणी सगळ्यावर मात करून त्यानं स्वराशी कधी बेईमानी केली नाही, कधीही नाही. स्वराशी निष्ठा अखंड राखली, त्यात कुठेही बाजारोपण येऊ दिलं नाही, त्याचा धंदा करण्यासाठी कधीही वापर केला नाही आणि वैयक्तिक अडचणीचा परिणाम निर्मितीवर कधी होऊ दिला नाही. त्यामुळे हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आता 30-35 वर्षातलं आहे. मनमोहन नातूंनी कवीबद्दल असं लिहिलं आहे की शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतची होता. फुलेही त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता. मला असं वाटतं ह्या ओळी जणू काही पुढे 50 वर्षांनी येणाऱ्या आनंदसाठी त्यांनी लिहून ठेवल्या होत्या, इतक्या त्याला उत्तम लागू आहेत. असा हा आमचा मित्र. मी तो गेलाय असं म्हणणार नाही, तो शरीरानं नाही, त्याच्या निर्मितीनं तो आपल्या सतत जवळ आहे. आणि ज्या ज्या क्षणी आपल्याला त्यानं सगळ्या तुमच्या जीवनातल्या सगळ्या भावनांची गीतं दिलेली आहेत. त्यामुळे ज्या क्षणी आपल्याला वाटेल की आनंदचा सूर हवा, तेव्हा तो सूर आपल्या बरोबर आहे. जे सूर मागे ठेवून जातात ते कधीच संपत नाही. आणि म्हणून आनंदला मी तो गेला असं म्हणणार नाही, तो आहे. त्याचं अस्तित्व फक्त आपण ओळखूया एवढी विनंती करतो आणि थांबतो. दरवेळेला म्युझिक कॉम्पिटिशन असली की एक ढिगभर ट्रॉफीज घेऊन आनंद आणि त्याची टीम येत असायची. अशा कितीतरी बँकेच्या आठवणी आहेत. कारण आम्ही एकत्र मार्केटिंग पब्लिसिटीला 3 जण काम करत होतो. मी, आनंद, तापीकर साहेब, तेही आज इथे आहेत. तर सकाळी जाहिरात लिहायची, दुपारी आनंद त्याला चाल लावायचा आणि संध्याकाळी ती एअर झालेली असायची. अशा पद्धतीने सातत्याने कामं करत गेल्यामुळे त्याचा अधिकाधिक सहवास मिळाला आणि त्याचं झपाटलेपण जाणवलं. अर्थात असं झपाटलेपण माझ्यापेक्षा अधिक या मित्रांना जाणवलेलं असणार. मी माईक डॉक्टर जब्बार पटेल यांच्याकडे देते आणि तेही आता छान आनंदच्या आठवणी आपल्याला सांगतील. नमस्कार. आज या 2 गोष्टी महत्त्वाच्या घडल्या. आनंद गेल्यानंतर एक म्हणजे पुस्तक त्याचं आलं आणि वेबसाईट, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. एक तर लिखित स्वरूपामध्ये जे आनंदनी लिहिलं होतं, त्यांनी केलेल्या कामाबद्दल किंवा त्याच्या आसपासच्या माणसांच्याबद्दल किंवा त्याच्यावरती ज्यांनी संस्कार केले संगीतातले आणि आयुष्यातले, त्याबद्दलचं बरंचसं या पुस्तकात आहे. त्यामुळं आपल्यापर्यंत ते आलं आहे. आणि वेबसाईटमध्ये तर आनंदनी केलेली सगळी जी काही गाण्यांच्या रचना आहेत त्या सगळ्या आता तुमच्यापर्यंत येतील. त्यामुळं अभिजित, तू फार मोठं काम केलं आहेस असं मला वाटतं. आणि तीच खरी गोष्ट आहे, म्हणजे आनंदनी लक्षात ठेवली. खरं वास्तविक पाहता आता आनंदबद्दल बोलायचं आणि सांगायचं याला काही असं 10 मिनटात 15 मिनटं अतिशय अवघड गोष्ट आहे. विशेषतः आता मी मोजत होतो किती वर्ष एकत्र आम्ही काम केलं. घाशीराम मला वाटतं 1972 आलं, तो 43 वर्ष होतात. 43 वर्षे काही साधी गोष्ट नाही. घाशीराममध्ये तो आला पहिल्यांदा नट म्हणून आणि गायक म्हणून. भास्कर चंद्रवकरांचं संगीत होतं, त्यामध्ये रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, राम रानडे हे पहिल्यांदा नवीन गाणारे लोक आणि काही बाकीचा गाणारा वगैरे भाग होता. त्याच्यामध्ये सगळ्यात उठून आनंद वेगळा याकरता आला की लोकसंगीतावरती आधारलेलं हे नाटक असताना त्यातल्या बारकाव्यांचा जो भाग आनंद त्यावेळेस सांगायचा, तो भाग गायकांनाही उपयोगी पडायचा. भास्करनाही त्यांनी खूप छान पद्धतीने त्यावेळेस सहाय्य केलं. त्यामुळे तो एक स्पार्क त्याचा, तो एक असं लक्षात यायचा की एखादं लताबाईंचं गाणं, अनिल विश्वास्त हे एक विशिष्ट पद्धतीचं गाणं आहे, तर ते गाणं त्यावेळेला प्रेमधवन नावाच्या कवीने कसं लिहिलं आहे, त्याला कसा अर्थ आहे. पण नंतरच्या काळामध्ये सुद्धा श्रीरामचंद्रांच्या गाण्यांच्या वेळेला राजेंद्र कृष्णांनी गाणी करताना कशी केली, हे सगळं अगदी बारकाव्यानं आनंद माहिती असायचं. आणि खरं म्हणजे आता मला एक मोठेपण देऊन तुम्ही इथे आणलं, पण खरं श्रेय आमच्या सतीश आहे आळेकरांचा. तो बसला इथे. पहिला ब्रेक त्याला एक रचनात्मक म्हणून जो होता की हा एक अखंड नाटक मिळू शकतो
असा आत्मविश्वास हा सतीशला पहिल्यांदा आला. महानिर्वाणासारखं अतिशय अवघड, अतिशय त्या अर्थानं वाचल्यानंतर दुर्बोध वाटावं आणि एकदम त्याच्याबद्दल काय कल्पना पण करावी त्या मृत्यूच्या त्या संबंध भाष्याबद्दल. सतीश 23 वर्षाचा होता आणि त्यावेळेला त्याने लिहिलेलं त्याचं एक मृत्यूबद्दलचं त्याचं एक नाटकातून आलेलं भाग. पण त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सतीशला मिळाली असेल तर आनंदनी महानिर्वाणचं केलेलं संगीत. मला वाटतं आम्ही सगळ्यांनी अक्षरशः जशी तुम्ही टाळ्या वाजवत असताना दाद दिली तशी दाद आम्ही त्या महानिर्वाणला दिली. म्हणजे घाशीरामसारखं एक नाटक लोकसंगीतावरचं झालं होतं, त्याचा प्रचंड इम्पॅक्ट होता. त्याच काळामध्ये बरोबर 2-3 वर्षात त्यांनी ते महानिर्वाणसारखं नाटक हे त्यांनी केलं. त्यानंतर 22 जून 1897 त्याला इंडिपेंडंट त्याला काम करायला मिळालं. ह्या सगळ्या दरम्यान आम्ही थिएटर अकॅडमीची जे लोक आम्ही होतो सगळी मुलं, हे आम्ही सगळे एकतर घाशीराम, महानिर्वाण ही संगीतावर आधारलेली नाटकं त्यावेळेला आली. म्हणजे त्यावेळेला असं होतं की गद्य नाटक हे अगदी प्रामुख्यानं आणि संगीत नाटक म्हणजे संगीत सोबत अगदी कटार काळजा दुसरी किंवा लेखोरी उजंड झाली हा एक भाग आपल्याकडे येत होता. परंतु प्रायोगिक रंगभूमीवरती संगीत ही गोष्ट केंद्रीभूत ठेवून आपल्याला करायचं आहे हा विचार आम्हाला सगळ्यांना इतका भेडसावायचा. घाशीराम, महानिर्वाण आणि त्यानंतर माझ्याने आनंदच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट घडलेली म्हणजे 3 पैशाचा तमाशा हे नाटक होतं. त्यावेळेला भास्कर चंद्रराव यांच्याबरोबर नंदू मेंढेबरोबर आनंदने 3 पैशाच्या तमाशामध्ये जे काही गाणी त्याच्या चाली दिल्या की संपूर्ण ते नाटक 50 लोकांचं ते त्याच्या स्वराने त्यांनी पेळणं, त्याच्यामधल्या गझला, ठुमऱ्या, नंदुनी ज्यावेळेला त्यातलं जॅझ आणि ब्लूजमध्ये जे एक वेस्टर्न पाश्चात्य संगीत दिलं होतं त्या सगळ्यांची बरोबर लय सांभाळण्यापासून ते नाट्य संगीताचा सगळा मोठा भाग आनंदने त्यावेळेला केला होता. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन रंगभूमीवरचं तिथे आणि त्याला एक वेगळी साथ, एक वेगळी सुरवण असा भाग झालेला आहे. या दरम्यान एक फार महत्त्वाची गोष्ट होती की मी पहिला सिनेमा सामना केला. त्यावेळेला सुद्धा भास्करांचं संगीत असताना सुद्धा आनंद हा कायम तिथे राहिला आहे. सामनाच्या वेळेला दीदींचं पहिलं गाणं त्यांनी स्वतः अटेंड केलं. मला आधी लक्षात नाही यायचं की याच्या डोक्यात असतं काय, पण हे सगळं करत असताना आपल्याला केव्हा तरी ही जबाबदारी घ्यायची जब्बारच्या बरोबर असं काहीतरी त्याच्या डोक्यात एक असं गणित असावं की आपल्याला हे करायचं आहे. असा करत तो प्रवास, मग तो सिंहासन असेल, उंबरठा असेल, हे ती सगळ्याबरोबर तो राहिला आहे. इतकंच त्याचं एक मी मध्ये आर.डी. बर्मनच्या बरोबर एक पंचमदांच्या बरोबर जे म्युझिक केलं त्यावेळेला असं किशोर कुमारचं गाणं असेल त्यावेळेला आनंद हा प्रामुख्यानं तिथे होता. आणि सगळ्या गोष्टी कशा ज्या इथे जे सगळा सिनेमाला त्यामध्ये सुद्धा आनंद हा स्वतः त्या सगळ्या प्रोसेसची प्रक्रिया हे बघणं. या सगळ्यामधून मला सांगायचं असं आहे की एक अंगात सगळं भिनलेलं असतं. याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या संगीतकारांच्या पेक्षा जे जास्त जाणवतं ते असं की कवितेतल्या आलेल्या प्रतिमा, त्या प्रतिमा आणि त्या कवितेमध्ये जी बिल्ट इन त्याच्यामध्ये जे ताल आहे, त्याची लय आहे, त्या अनुषंगानं येणारी ती चाल कशी येते, त्याचा मुखडा कसा होतो. आपल्या अगोदर श्रीरामचंद्र अनिल विश्वासपासून ते मदन मोहन या लोकांनी या वेगळ्या वेगळ्या जातकुळीमध्ये गझल असेल, ठुमरी असेल, कविता असेल जे काम केलं, हे सगळ्याचं भान ठेवायचं आणि स्वतःचं अस्तित्व ठेवायचं असं एक फार मोठं काम आनंदचं. आज आनंदाचं काम आहे ना, हे आनंदचं काम म्हणून आपल्याला होतं. अगदी एक होता विदूषकसारखा सिनेमा असेल तुम्ही लावणी करायची. पुलंनी सहज सुचवलं की अरे स्त्रीच्या साधारणपणे सगळ्या अंगभावावरती एक लावणी असते नॉर्मली आपल्याकडे, आपण जरा वेगळं काही प्रयोग करूया आणि म्हणून महानोरांचं नाव आलं की महानोरांनी लावण्या लिहायच्या. आनंदला हा एक नवीन चॅनल होता की निसर्गाच्या प्रतिमा घेऊन एक लावणी येणार आहे. मग त्यामुळे एक वेगळी लय येणार आहे. जयतरी एक तरी पाहिलं होतं रजनाथ बरोबर, पण ही लावणी अशी आहे तर ती वेगळी कशी लावणी, ती कशी घेईल. तर त्यामध्ये खोल अगदी यमुनाबाई वाईकरांचं अगदी वाईला जाऊन त्यांच्या लावण्यांचा एक लावणी त्यातली जी आहे भरलं आभाळ हे जे भरलं आभाळ ही जी लावणी आहे ही यमुनाबाईकरांच्या यमुनाबाईंच्या एका लावणीचा एक टेक ऑफ आहे. आणि त्याचा विशेष एक प्रयोग त्यातला असा होता की नॉर्मली कुठल्याही मुखड्यामध्ये पहिल्या 2 लाईन्स असतात, पण मला असं वाटलं की या 2 लाईनमध्ये मला ते पूर्ण होत नाही आहे काहीतरी.
तर महानोरांना तो म्हणाला नाही, जब्बार म्हणतो ते बरोबर आहे, मला वाटतं तो 2 लाईनमध्ये तो लावणीचा अर्थ येत नाही आहे. आणि तो एक आगळा वेगळा प्रयोग असतो, कारण की तुम्ही लिहा तिसरी लाईन. आणि त्यामुळे तिसरी लाईन पहिली म्हणजे मुखड्यामध्ये त्यांनी महानोरांना लिहायला लावली. आणि तुम्ही जर ते गाणं ऐकलं असेल तर पहिल्या 2 ओळी येतात मुखड्यातल्या, त्यानंतर तिसऱ्या वेळेमध्ये एक वेगळा टेकऑफ येतो. अख्खा असा एक वेगळा आगळा प्रयोग त्यांनी तो केला. पिक्चरेशन काय होणार आहे हे डोळ्यासमोर ठेवून. फार कमी वेळेला संगीतकार हा संगीत तज्ज्ञ असणं आणि संगीतकार असणं हे फार कमी असतं. मी नेहमी असं म्हणेन की इंग्रजीमध्ये आपल्याला म्युझिशियन आणि म्युझिकॉलॉजिस्ट असं म्हणतात. तर आनंद हा ही वॉज मोर दॅन अ म्युझिकॉलॉजिस्ट. हे अंडरस्टूड. केव्हाही रात्री 11-12 वाजता एखादं जुनं गाणं आठवलं मला आणि मी म्हणतो की काय रे, काहीतरी कुठल्या तरी लागायच्या सोडण्याची. त्याला फोन केला रात्री 12-12:30ला की अरे दिदींचं असं असं गाणं आहे, निगाहो में तुम्ही त्याचं गाणं. हां थांबा जरा, तो गुणगुणी. मला वाटतं काहीतरी बागेशीच्या आसपास स्वर आहेत त्याचे, पण अण्णांनी ना त्याला काहीतरी त्याला मिक्स केलं आहे. रात्री 12:30ला तुम्ही त्याला विचारा. असा हा होता. पारंपरिक लोकसंगीत, पारंपरिक शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत असेल, आणि हे सगळं त्याच्या बंदिशी, घराणी हे माहिती असणं. आणि याचबरोबर कविता, जुन्या नवीन, आत्ताचे नवीन प्रवाह, आजच्या तरुण मुलांनी कविता याची जाण असणं. अगदी देवल, खाडिलकर यांच्या संगीत नाटकापासून ते तेंडुलकर, आळेकर इथपर्यंत सगळी ही मंडळी, ह्या सगळ्या माहिती असणं हे काम सोपं नाही आहे. आणि सगळ्यात सोपं नव्हतं त्याचं जाणं. हे मला कळलंच नाही. डॉक्टर शिरीष पायक इथं बसलेले आहेत, त्याचे डॉक्टर. मी जेव्हा त्याला सांगितलं रे असं झालं, तर शिरीष वॉज ॲब्सल्युटली शॉक्ड. हे पहिल्यांदा असं घडलं. म्हणजे आमचा दोघांचा विषय चेष्टाचा असायचा की आनंदला काही बारीकसारीक त्रास झाला की पहिल्यांदा आढळलं मला शिरीषकडे गेलं पाहिजे बरं का, असं म्हणतो जायचा. मग मी चिंतेने शिरीषला विचार, शिरीष काय? काही नाही रे, काही नव्हतं. ते काहीतरी चाल त्याला नीट सुचत नसलं, त्यामुळे खूप टेन्शन होतं त्याला, त्याकरता तो आला होता, असं काही नाही. पण नेमकं या वेळेला बरं का त्याला खरंच त्रास होता. आणि नेमका तो गेला नाही शिरीषकडे. त्याला काय नाही, मला बरं वाटेल, कारण रवी रेकॉर्डिंगसाठी वाट बघत होता. तो मला मी थोडासा आराम करतो आणि मग मी झोपतो थोडा वेळ. रागिणीला सांगितलं, बायकोला सांगितलं, मी थोडा वेळ मला जरा झोपू दे, मला रवीकडे रेकॉर्डिंगला जायचं आहे. 2 तासांनी रेकॉर्डिंगला जायचो तो नरेंद्रकडे. उठलंच नाही तो. पण हे असं इतक्या लहान वयामध्ये असं गाणं फार आवेळी आहे. थँक्यू. आत्ताच रवी साठे आले आहेत. रवी आणि आनंद म्हणजे पुन्हा एकदा अत्यंत मोठं जीवाभावाचं त्यांचं नातं होतं. आल्याच मी रवीला विचारलं की तू 2 शब्द बोलशील का. आणि हे विचारणं खरं म्हणजे मला स्वतःलाच बरोबर वाटत नव्हतं, कारण रवीनी बोलण्यापेक्षा रवीनी गाणं हा जास्त अधिक आनंदला झाला असता आणि आपल्या सगळ्यांनाही होईल. मी फक्त त्याला 2 किंवा 4 ओळी आनंदच्या गाण्याच्या म्हणाव्यात अशी विनंती करते. 42-43 वर्षाची आमची मैत्री. कधीही आमचा मतभेद झाला नाही, कधीही भांडण झालं नाही. आणि एका प्रकारे त्यांनी मला नवीन नवीन चॅलेंज माझ्या पुढे दिले की हे का तू गाऊ शकतोस का, हे गाऊ शकतोस का, हे गाऊ शकतोस का. आणि थोड्याफार प्रमाणात त्यांनी मला घडवलं असंही म्हणता येईल. खूप चांगली नजर होती कोण गायक काय चांगलं गाऊ शकतो. तर कधी कधी त्याचा मला फोन यायचा की मला एक काहीतरी रांगडा आवाज पाहिजे. तर मी म्हणायचो की मी काढतो की आवाज. म्हणजे असं मनात म्हणायचं. मी त्याला कधी प्रत्यक्ष म्हटलं नाही, पण मी त्याला नावं सुचवत गेलो. अनेक वेळा असे गायक मी त्याला सुचवलेत की याच्याकडनं गाऊन घे, त्याच्याकडनं गाऊन घे. इतकी आमची निर्व्याज मैत्री होती. एक मला आत्ता आठवलं ते गावं असं मला वाटतं. ते म्हणजे 3 पैशाच तमाशामध्ये शेवटी भरत वाक्य घ्यायचं होतं आणि मग ते कशा पद्धतीने घ्यावं तर पु ल देशपांड्यांनी 4 ओळी लिहिल्या आणि काहीतरी 15-16 प्रयोग झाल्यानंतर भरतनाट्य मंदिरमध्ये शो होता.